त्याच्यानंतर हे बघ फुल ठेवलं अत्तराचं येत नाही बरं. त्या अत्तराला फुल भगवान श्रीकृष्णाच्या कानाच्या बाजूला ठेवून द्यायचं. ओम देवाय नमो नमः ओम नारायणाभ्यो नमः पदोमदे पुष्पानं समर्पयामि. हळदी कुंकू लावायचं, अष्टगंध भगव्या लावायचा. झालं. तर आता तुम्ही दोघांनी काय करायचं, दोन्हीकडच्या दोन समाय बायको पूजा करते, समायची पूजा कर. दीपदेवता हळदी कुंकू करायचं, पांढरं बुंदी वेळेला व्हायचं, एक बेन दुवा तुळशीपत्र व्हायचं. दीपदेवताभ्यो नमो नमः गंधद्वारं मृदेशानित्यपुष्यतयम् एकरवतानाताभ्योऽद्योः भर्वस्वाहा. दीपदेवताभ्यो नमो नमः गन्धायवानं नमर्पयामि विलेपानातो गन्धनायं नमर्पयामि. आता श्रीकृष्णाचा मुख्य नैवेद्य काय, त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण घरपुड्या करतात. काय माखन दही, दहीची वाटी समोर ठेव. आणि त्या दह्यावरती 3 वेळा वाटीच ठेव समोर. दह्यावर 3 वेळा पाणी फिरवायचं. बरं घे. श्री गणेशाय नमो नमः भगवान वसुदेवाय राधे कृष्णाय नमो नमः ओम नारायणाय नमः गणाय नमः व्यानाय नमः ओदराय नमः रमणे नमः ब्रह्मणे नमो नमः. खाली बसा. आता सत्यनारायण कथा जी मुख्य आपला अध्याय आहे हे मी आता पठण करतो, वाचन करतो. तुम्ही दोघांनी तुळशीचं पान एखाद फुल हातात घेऊन नमस्कार करायचा. अध्याय संपला का समोर व्हायचा. ओम भर्वस्वाहा. अतोद्रे सत्यनारायण ग्रंथपारायण ब्राह्मणमुखास्ते विनियोगाः. फार वर्षापूर्वी आरण्यक नावाचं एक वन होतं, नैमिषारण्य. नैमिष नावाचं एक अरण्य होतं, म्हणजे जंगल. त्या नैमिष अरण्यामध्ये एक नैमिष नावाचे ऋषीमुनी राहत होते. आता हे ऋषीमुनी आपल्या गुरुकुलमध्ये काही विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि वृद्ध, काही वयस्कर जनता यांच्या जोडीला ते राहत असतात. आता त्या नैमिषारण्यामध्ये राहत असताना त्यांना फार वाईट संकटांना तोंड द्यायला लागलं, वाईट परिस्थितीला सामोरं जायला लागलं. आता हे वाईट म्हणजे नक्की काय, का त्यांचे खाण्यापिण्याचे हाल व्हायचे. तिथं इतका दुष्काळ पडला होता, कोरडवाहू जमीन झाली होती, का तिथं साधं गव्हाचं म्हणजे एखाद्या गवताचं रोप पण दिसत नव्हतं. वाळलेलं सोडून द्या, ओलं गवत पण नव्हतं. पण अशा परिस्थितीत सुद्धा ते जीवन काही जगत होते. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, राहायला जागा नाही, अंगावर वस्त्र नाही. अशा अवस्थेत किती ही लोक होती, ती राहत जीवन जगत होते. अशातच आकाश मार्गातून एकदा नारद मुनी फिरत असताना, म्हणजे भ्रमण करीत असताना त्यांनी ते दृश्य पाहिलं. आता पाहिल्यामुळे त्यांना ते फार गहिवरल्यासारखं झालं आणि त्यांना ते आश्चर्य वाटलं. त्यावेळेला त्यांनी काय केलं, तिथे जाऊन उकडा बरोबर, अगदी बरोबर. आणि इकडे तुळशीचे 2 पान, कवळी पानं. तर त्यावेळेला त्या नैमिषारण्यामध्ये जी जनता होती, जे राहत होते ऋषीमुनींच्या जोडीला, ते भरपूर हालामध्ये जीवन जगत होते. पण नारद मुनींनी ते सर्व पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं, बाबा हे असं का, आम्ही सर्व देवता स्वर्गामध्ये एकदम सुख भोगत आहेत आणि आमची लेकरं म्हणजे तुम्ही आम्ही हे सर्व आहोती हालामध्ये जीवन जगतात. आता हे का, कसं, कशासाठी, हे त्यांनी ते पाहिलं. तर त्यावेळेला नारद मुनींनी काय केलं, एक माणसाचं रूप घेतलं, एक शेतकऱ्याचं रूप घेतलं आणि त्यांच्यामध्ये ते सामील झाले. आता सामील झाल्यानंतर त्यांना ते विचारू लागले, तर हे ऋषीमुनी हो, तुमची एवढी वाईट आणि बिकट परिस्थिती का आहे, याच्या मागे नक्की काय कारण आहे, का तुमच्या हातून काय तर पाप घडलं, काही चुका झाल्या, किंवा काय अनर्थ घडलं म्हणून तर हा दोष लागला तुम्हाला. तर ऋषीमुनी पण फार चिंता करतात, तर आम्ही तर रोज यज्ञ, होम, हवन, पूजा अर्चा सगळं व्यवस्थित करतो, मग असं काय घडलं का आमच्याकडे वाईट परिस्थिती आली.
पण नारद मुनींना ते पूर्ण कथा सांगतात तर काहीतरी दोष आहे कुळाचा, आणि या कुळाच्या दोषामुळे ही घटना समोर आम्हाला दिसते. मग नारद मुनी त्यांचं सर्व कथन ऐकतात आणि सतत विचार करत करत पुन्हा आकाश मार्गातून आपल्या देवराज इंद्राच्या इंद्रलोकाकडे जातात. अशा वेळेला काय होतं, आकाश मार्गामध्येच एक भव्य विराट रूप म्हणजे भगवान श्री विष्णूंनी त्यांना दर्शन दिलं. कुणाला? नारद मुनी. नारद मुनींनी त्यांना ते पाहून नमस्कार केला आणि नारद मुनी म्हणाले, हे भगवंता नारायणा, तुला माझा नमस्कार असो. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात त्याला, हे नारदा, तू माझ्याकडे नक्की कशासाठी आलेला आहे? तुझ्या मनात नक्की काय विचार चालले? कृपा करून मला तू सांगशील का? नारद मुनी सतत चिंतेमध्ये असतात. आता बघा, आपण कधीतरी बघतो एखादा माणूस सतत विचारत असतो, आपण काही वेळातला आवाज देतो पण तो काय त्याच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, तो फक्त त्याच्या विचार करतो. असं त्यांचं झालेलं असतं. मग अशा वेळेला नारद मुनींना पुन्हा पुन्हा आवाज देत असते. मग तेव्हा नारद मुनी जरा शुद्धीवर येतात आणि मग त्यावेळेला ते म्हणतात का, हे नारायणा, आत्ताच काही क्षणापूर्वी मी भूलोकात म्हणजे आपण जे राहतो याला मृत्यूलोक म्हणतात, या मृत्यूलोकामध्ये गेलेला असताना मला वाटेमध्ये एक नैमिषारण्य नावाचं गाव दिसलं. जसं आता वापे आणि गोटेकरचं गाव आहे तसं. तर नैमिषारण्य नावाचं एक गाव होतं. त्या गावामध्ये काही जनता, ऋषीमुनी आणि काही ब्राह्मण परिवार, काही शेतकरी, काही अजून वनवासी असे जे राहणारे आहेत ते फार एकदम दुःखी कष्टी जीवन जगत आहेत. असं का? मग भगवान विष्णू त्याला सांगतात का, हे नारदा, मनुष्याने केलेल्या पापकर्माप्रमाणे त्यांना हे सर्व भोग भोगावेच लागतात. मग तो श्रीमंत असो अथवा गरीब असो, राजा असो अथवा रंक असो, प्रत्येकाला त्याच्या भोगातूनच जावं लागतं. कारण मनुष्याचा जन्म हा भोग भोगण्यासाठीच झालेला आहे. म्हणून आपण, काल मी तुझं लग्न लावलं बरोबर, किती फेरे घेतले? 6 का नाही घेतले? माहीत नाही. किंवा 7च्या वरती 8वा का नाही घेतला? माहीत नाही. काहीतरी कारण असेल, शास्त्र आहे. 7 आश्चर्य, 7 तीर्थ, आता मी नद्यांची नावं घेतली, काहीतरी अर्थ आहे का नाही? तर तसंच नारद मुनींना ती सगळी कथा सांगतात का, ह्या मनुष्य लोकाचा जन्म जो झालेला मनुष्य प्राण्याचा हा भोग भोगण्याचे असतो. त्यांनी काहीतरी चुका केल्या, काहीतरी पाप घडले आणि काहीतरी पाप घडले म्हणून हे प्रकार त्यांच्या डोळ्याला घडत आहे. मग भगवान नारदांना म्हणजे भगवान विष्णूंना नारद मुनी म्हणतात का, हे नारायणा, किती झाले तरी ते आपली बालके आहेत, आपली संतानं आहेत आणि आपल्या मुलाला, आपल्या मुलाबाळांना अशा दुःखी कष्टी होताना मला पण फार दुःख होतं. मग भगवान विष्णू त्याला म्हणतात, हे नारदा, चिंता करू नको. आता काही काळानंतरच मी एक नवीन अवतार घेणार आहे, त्याचं नाव आहे सत्यनारायण. आणि ह्या सत्यनारायणच्या अवतारामध्ये जेव्हा मी येईल तर मनुष्यांच्या सर्व दुःखातून त्यांना मी मुक्त करेन. पण जो सच्चा आणि प्रामाणिक असेल, त्रिसंध्या करणारा भक्त असेल, त्रिसंध्या म्हणजे काय? म्हणजे त्रिसंध्या म्हणजे 3 काळामध्ये देवाची पूजा करतो. ब्रह्ममुहूर्त, मध्य रूपांतर आणि सांज समयी लक्ष्मीची पूजा करतो का आपण संध्याकाळची. पहिल्या लहानपणी आपण बोलायचो, शुभम करोति कल्याणम आरोग्यम जनसंपदा, ही त्रिसंध्या. जो भक्त मनोभावे असं मला भजन करेल, पूजन करेल, तोच या दुःखातून मुक्त होईल, असं ते त्याला सांगतात. कोणाला? नारद मुनी. मग नारद मुनी त्यांना विचारतात, ठीक आहे भगवंता, मग तुझी पूजा कुठल्या काळामध्ये करावी? तुझ्या पूजेसाठी नक्की कुठल्या प्रकारचा प्रसाद ठेवावा? तर नारद मुनींना ते सांगतात का, हे नारदा, माझी पूजा कुठल्याही समयी चालते. त्याला ना वाराची गरज आहे, ना नक्षत्राची गरज आहे, ना तिथीची गरज आहे. फक्त ग्रहण काळामध्ये माझी पूजा चालत नाही. आता ग्रहण म्हणजे काय? सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. माझी पूजा पौर्णिमा आणि अमावस्याला सुद्धा चालते. भगवंताला काय म्हणतात? म्हणजे भगवंत काय म्हणतात नारदांना, माझी पूजा अमावस आणि पौर्णिमा या तिथीला सुद्धा ती पूजा मला मान्य आहे, फक्त ग्रहण काळ मला मान्य नाही. मग आता ही पूजा कुठे करावी? तर भगवंत सांगतात का, माझी पूजा कुठल्याही ठिकाणी केली जाते, फक्त ती जागा अति पवित्र पाहिजे. म्हणजे अति पवित्र, शुद्धीकरण केले पाहिजे. पवित्र देवालयात केली तरी चालेल, ओसाड मैदानावर केली तरी चालेल. जसं आपण क्रिकेट खेळतो ग्राउंडवर,
अशा ओसाड मैदानावर पण चालेल, नदीच्या तीरावर पण चालेल, कुठल्याही झाडाच्या बुडाला म्हणजे आपण झाडाच्या बुंद्याखाली करतो ना पूजा, वटपौर्णिमा वगैरे, अशा वेळी ती पूजा पण चालेल. मग आता ही पूजा करताना माझ्यासाठी शिऱ्याचा प्रसाद हा माझा आवडीचा पदार्थ. कोण सांगतात? भगवान विष्णू. कुणाला? नारद मुनींना. मग नारद मुनी सांगतात का हे नारायणा, शिऱ्याचा प्रसाद तुला मान्य आहे, पण त्याच्यामध्ये काय काय प्रकार टाकावे आम्हाला सांगशील का कृपया करून? मग नारद मुनींना ते सांगतात का माझा प्रसाद रव्याचा असावा. जर रवा नाही मिळाला तर गव्हाचा रवा घ्या, म्हणजे लापसी टाईप. जर समजा साखर नाही मिळाली तर गुळामध्ये बनवा. पण हे सर्व पदार्थ गाईच्या दुधामध्येच हा प्रसाद बनवावा लागतो. माझ्या यादीत दिलेलं बघा, फक्त दूध गाईचे, बरोबर. मग गाईच्या दुधामध्येच हा पदार्थ बनवावा म्हणजे प्रसाद. आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी जी फळं आहेत, काजू, बदाम, पिस्ता, केशर, अक्रोड, मनुका, पिस्ता, हे सगळे पदार्थ त्यामध्ये माझ्या समान भागामध्ये वाटून ते त्याच्यात बनवावे. आणि मग हा प्रसाद मला अर्पण केल्यानंतर मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा सर्वची इच्छा पूर्ण करतो, असे भगवंत नारद मुनीला सांगतात. आणि भगवंत त्यांना हे सगळं ऐकल्यानंतर मग भगवंत म्हणतात तर ज्या वेळेला आपली माझी पूजा चालेल त्यावेळेला भजन कीर्तन ठेवावं आणि मग ब्राह्मणाला वरून इच्छित कथा ऐकावी, पूजन करावं आणि ब्राह्मणासह भोजन करून मग आपापल्या घरी चिंतेने जावं. अशा प्रकारे मी त्यांना शुभाशीर्वाद देऊन त्यांच्या चांगल्या मार्गामधले जे वाईट काटे आहेत ते मी दूर करतो. असं केलं. मग नारद मुनींना आज्ञा देतात का हे नारदा, आता मी जे काय तुला सांगितलं हे त्या आश्रमात जा आणि तेथील ऋषीमुनी जे आहेत, साधू संत आणि ब्राह्मण आणि वनवासी, या सगळ्यांना तू ते कथा पटवून सांग. म्हणजे यापुढे माझी पूजा कशी, केव्हा, कुठे, कुठल्या पद्धतीत करावी हे त्यांना तुझ्या भागवत कथेतून सांग, म्हणजे कीर्तन भजनाचं. अशा प्रकारे सत्यनारायणची कथेतील पहिला अध्याय पूर्ण झाला. पुंडलीक ढल रे ज्ञानदेव तुकाराम